शासनाचा अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे घेतले जातात। अधिवेशनाच्या काळामध्ये आपण आंदोलन घेतल्यानंतर आपला हा मुद्दा सरळ सरकारपर्यंत पोहोचवता येतो। आम्ही देखील या सरकारमधले भाग आहोत। आम्ही देखील आपली मागणी ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचवू, माझा पत्रव्यवहार करू, आमच्या दिलीप दादा जगताप यांच्या सैनिशी पत्र घेऊ आणि शासनामध्ये असलेले उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत देण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून या सरकारमध्ये आपल्या या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन सरकारच्या माध्यमातून जे प्रतिनिधी या ठिकाणी येतील त्याची देखील आम्ही व्यवस्था करू। याचं सांगण्याचं कारण हेच आहे की आपण एवढ्या लांबून संतांच्या भूमीतून हा वारकऱ्यांचा सगळा मेळावा घेऊन या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहात। आम्ही देखील आमचं कर्तव्य मानतो। या ठिकाणी मुंबईमध्ये आल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाठिंबा तर आम्ही देतोय, त्याचप्रमाणे आंदोलनासाठी जे काही सहकार्य लागेल हे सर्व सहकार्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आपल्याला करू। या छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीमध्ये आणि यांच्या भेटीने ही जी भूमी या ठिकाणी पवित्र झालेली आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे आणि या भूमीला रक्षण करण्याची ही आम्ही आमची नैतिक जबाबदारी समजतो आणि या नैतिक जबाबदारीच्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी जास्त काही बोलणे लागू नये, कारण सरकार जे आहे हे धर्माचं आहे, सरकार जे आहे हे हिंदू धर्माला मानणार आहे, सरकार जे आहे हे आपल्या वारकऱ्यांचा मानणार आहे आणि म्हणून आमचा देखील प्रयत्न राहील की आपलं हे आंदोलन जे आहे हे लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचून त्याची दखल घेण्याची जबाबदारी देखील ही सरकारची राहणार आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची राहणार आहे। हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भवानी, जय श्रीराम, जय तुकाराम महाराज।